नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण राज्यघटनेचे 50 महत्त्वाचे प्रश्न, जे की सरळ सेवा भरती, पोलीस भरती सारख्या कुठल्याही एक्झाममध्ये वारंवार रिपीट होतात. म्हणूनच हे 50 प्रश्न तुम्ही पाठच ठेवा. चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया. त्यातील प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? ऑप्शन ए 21, बी 25, सी 40, डी 35. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 35. प्रश्न क्रमांक 2, धन विधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? ऑप्शन ए लोकसभा, बी राज्यसभा, सी विधान परिषद, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोकसभा. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी बिहार, डी कर्नाटक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 4, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन ए पंतप्रधान, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती, डी मुख्यमंत्री. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्यपाल. प्रश्न क्रमांक 5, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? ऑप्शन ए 1951, बी 1960, सी 1947, डी 1861. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1861. प्रश्न क्रमांक 6, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? ऑप्शन ए केंद्र सूची, बी राज्य सूची, सी समवर्ती सूची, डी अधिसूची. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सूची. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन ए 78, बी 278, सी 288, डी 88. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 288. प्रश्न क्रमांक 8, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? ऑप्शन ए 124, बी 214, सी 368, डी 370. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 214. प्रश्न क्रमांक 9, ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे? ऑप्शन ए सरपंच, बी ग्रामपंचायत सचिव, सी पोलीस पाटील, डी तलाठी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रामपंचायत सचिव. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही? ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी लाल बहादूर शास्त्री, सी इंदिरा गांधी, डी राजीव गांधी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजीव गांधी. प्रश्न क्रमांक 11, शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? ऑप्शन ए लोकांना समिती, ऑप्शन बी लोकलेखा समिती, सी संसदीय स्थायी समिती, डी चिकित्सा समिती. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकलेखा समिती. प्रश्न क्रमांक 12, देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी बिहार, सी हरियाणा, डी उत्तर प्रदेश. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बिहार. प्रश्न क्रमांक 13, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो? ऑप्शन ए सरपंच, बी उपसरपंच, सी ग्रामसेवक, डी पोलीस पाटील. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन ए 2 ऑक्टोबर, बी 15 जुलै, सी 14 नोव्हेंबर, डी 15 मे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2 ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक 15, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ऑप्शन ए मुंबई, बी दिल्ली, सी चेन्नई, डी कोलकाता. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली. प्रश्न क्रमांक 16, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? ऑप्शन ए 324,
बी 316, सी 317, डी 318. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 324. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए मुंबई, बी पुणे, सी वर्धा, डी नागपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते? ऑप्शन ए आर या पार, बी सत्यमेव जयते, सी सदरक्षणाय खल निग्रहणाय, ऑप्शन डी न्यायार्थ आचरण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सदरक्षणाय खल निग्रहणाय. प्रश्न क्रमांक 19. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी पंतप्रधान आणि डी लोकसभा अध्यक्ष. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 20. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? ऑप्शन ए 18, बी 20, सी 21, डी 25. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 25. प्रश्न क्रमांक 21. 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. ऑप्शन ए मद्रास मुंबई कलकत्ता, बी मुंबई दिल्ली कलकत्ता, सी दिल्ली मद्रास कलकत्ता, डी दिल्ली अहमदाबाद आणि मुंबई. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मद्रास मुंबई कलकत्ता. प्रश्न क्रमांक 22. भारतीय घटनेची खालीलपैकी किती कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे? ऑप्शन ए 368, बी 31, सी 370, डी 359. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 368. प्रश्न क्रमांक 23. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी सरन्यायाधीश, सी उपराष्ट्रपती, डी पंतप्रधान. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 24. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे? ऑप्शन ए लोकसभेने बहुमताने संमत केलेली विधेयक, बी लोकसभा व राज्यसभा या दोन्हींनी संमत केलेले विधेयक, ऑप्शन सी संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली विधेयक, ऑप्शन डी अधिवेशन सुरू असता राष्ट्रपतीने काढलेला वटहुकूम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. प्रश्न क्रमांक 25. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी पंडित नेहरू, सी सरदार पटेल, डी एकही नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए घटना समितीचे अध्यक्ष म्हटले की डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोन गोष्टी लक्षातच ठेवणे. या दोन गोष्टींमध्ये खूप जास्त कन्फ्युजन होते. प्रश्न क्रमांक 26. रेट ऑफ मॅडमस कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे? ऑप्शन ए संपत्तीचा हक्क, बी स्वातंत्र्याचा हक्क, सी धर्म स्वातंत्र्याचा हक्क, डी घटनात्मक दाद मागण्याचा हक्क. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी घटनात्मक दाद मागण्याचा हक्क. प्रश्न क्रमांक 27. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी राज्यसभेचा सभापती, सी लोकसभेचा सभापती, डी पंतप्रधान. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लोकसभेचा सभापती. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही? ऑप्शन ए वित्त आयोग, बी लोकसेवा आयोग, सी अनुसूचित जाती व जमातीसाठी राष्ट्रीय आयोग, डी मानवी हक्क आयोग. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मानवी हक्क आयोग. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए 44वी, बी 42वी, सी 43वी, डी 41वी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 42वी घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30. घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? ऑप्शन ए 24 जानेवारी 1950, ऑप्शन बी
15 ऑगस्ट 1947, सी 26 जानेवारी 1950, डी 24 ऑगस्ट 1947. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 24 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 31, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे? ऑप्शन ए 73व्या, बी 72व्या, सी 74व्या, डी 71व्या. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 73व्या. प्रश्न क्रमांक 32, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? ऑप्शन ए अशोक स्तंभ, बी अशोक स्तंभ व 1 स्टार, सी अशोक स्तंभ व 2 स्टार, डी 3 स्टार. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 3 स्टार. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्र पोलीस ध्वजातील हे पारंपरिक चिन्ह आहे? ऑप्शन ए पंचकोनी तारा, बी षटकोनी तारा, सी राजमुद्रा अशोक, डी चक्रविधान. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंचकोनी तारा. प्रश्न क्रमांक 34, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन ए 6, बी 3, सी 4, डी 5. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 6. प्रश्न क्रमांक 35, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? ऑप्शन ए पोलीस महानिरीक्षक, बी पोलीस आयुक्त, सी पोलीस महासंचालक, डी पोलीस अभियोक्ता. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 36, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेद कलमांमध्ये विस्तृत आहे? ऑप्शन ए 50, बी 50 अ, सी 51, डी 51 अ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 51 अ. प्रश्न क्रमांक 37, पोलीस पाटील याची नेमणूक व कर्तव्य हे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1867, बी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1965, सी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967, डी महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम 1667. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. प्रश्न क्रमांक 38, पोक्सो ॲक्ट हा कायदा डॅश डॅश विषयाशी संबंधित आहे? ऑप्शन ए बाल लैंगिक अत्याचार, बी बालविवाह, सी विधवा पुनर्विवाह, डी अवयव तस्करी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बाल लैंगिक अत्याचार. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 मे, बी 16 डिसेंबर, सी 17 सप्टेंबर, डी 2 जानेवारी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 40, भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे डॅश डॅश यातून घेण्यात आले आहेत? ऑप्शन ए अर्थशास्त्र, बी ऋग्वेद, सी महाभारत, डी मुंडक उपनिषद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मुंडक उपनिषदातून घेतले आहे. प्रश्न क्रमांक 41, भारताचे राष्ट्रगीत जन गण मनचे लेखक कोण? ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, बी बंकिमचंद्र चटर्जी, सी महात्मा गांधी, डी पंडित नेहरू. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 42, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता प्रथम नष्ट करण्यात आली? ऑप्शन ए 13, बी 17, सी 19, डी 21. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 17. प्रश्न क्रमांक 43, पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण? ऑप्शन ए सरपंच, बी गट विकास अधिकारी, सी उपसभापती, डी तहसीलदार. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 44, भारताच्या लोकसभेत महाराष्ट्रातील लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन ए 48, बी 52, सी 46, डी 54. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 48. प्रश्न क्रमांक 45, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए जॉर्ज वॉशिंग्टन, बी जॉन ॲडम, सी थॉमस जेफरसन, डी विल्सन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जॉर्ज वॉशिंग्टन.
प्रश्न क्रमांक 46. भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहे. ऑप्शन ए 10व्या, बी 8व्या, सी 11व्या, डी 9व्या. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 9व्या. प्रश्न क्रमांक 47. पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे ऑप्शन ए ग्रामपंचायत, बी महानगरपालिका, सी पंचायत समिती, डी जिल्हा परिषद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 48. राज्य पोलीस दलाचे डॅश डॅश हे नियतकालिक मुखपत्र आहे. ऑप्शन ए भगीरथ, बी दक्षता, सी राजपथ, डी पोलीसनामा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दक्षता हे नियतकालिक मुखपत्र आहे. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलिसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला. ऑप्शन ए वसंतराव नाईक, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी यशवंतराव चव्हाण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 50. भारतीय राज्यघटनेतील 8व्या अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ऑप्शन ए पक्षांतरबंदी, बी पंचायतीचे प्राधिकार, सी राज्यसभेतील जागांची वाटणी, डी अधिकृत भाषा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अधिकृत भाषा. या ठिकाणी आपले 50 प्रश्न समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.